प्रत्यक्षात 12 वाजता दादा सभा पार पडले, तितका समाज बांधवांचा विराट सभेला गर्दी होती. काय नेमका समाज काय सांगतोय? एकतर ही सभा नाही, प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यासाठी मी आलोय. परंतु मराठा समाजनं राज्यातला खूप खरबडून जागा झाला आणि खूप मोठी लाट उसळली. बावनकुळ्यानं फडणवीसांचं ऐकून करायला नको होतं तेच केलं. शिंदे साहेबाच्या संजय शिरसाटनं जे करायला नको होतं तेच केलं. मराठ्यांचं वाटलं. एकट्या प्रसाद लाड भाऊंनी मरमर करून काय उपयोग नाही. एकट्या उदय सामंत साहेबांनी आणि शंभूराज देसाई साहेबांनी मरमर करून याच्यात काय उपयोग नाही. पण मला एक याच्यातून कळालं की मी ही 3 वाजता दुपारी बैठक लावलेली. ही जर रात्री 1 वाजता होती तर माझा मराठा समाज 100% स्वाभिमानी झाला. एकही पूर्ण ग्राउंड फोडले. मीडियाला खोटं बोलून नाही चालत. मीडिया स्वतः बघते. ग्राउंड जर फोडले, माणसं जर उठत नाहीत तर राज्यातले मराठी पुरे खरबडून जागे झाले. कारण सत्य ते सत्य असते. तुम्ही जाणून बुजून जर मराठ्यांची जळचेपी करायला लागले, जातीवादी त्या बावनकुळ्यानं मुद्दाम मराठींचे कुणबी प्रमाणपत्र खरे असून जर रद्द केले तर मराठा जागा होणारच आणि दडापण शिकवणार. त्यांना काय झालं बघा, एक माझा त्यांच्या डोक्यात एक हवा गेली तर बघू नका. त्यांना असं वाटतं की आमचं कुणीच काही करू शकत नाही. कुणीच काही करू शकत नाही. तुमचा मात जर उतरला तर मला जरंगे पाटील म्हणून नका. तुम्ही मुसलमानाला बी ह्यो त्रास दिला. मुसलमानाचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही. तुम्ही धनगराला पण ह्यो त्रास दिला. तुम्ही शेतकऱ्यांना पण ह्यो त्रास दिलाय. तुम्ही मायक्रो ओबीसीला सुद्धा ह्योच त्रास दिलाय आणि तुम्ही बंजारा समाजाला पण ह्योच त्रास दिलाय. तुम्ही सगळे लोक उद्ध्वस्त करून टाकले. पण तुम्ही मराठ्यांच्या नादी लागून खूप मोठी चूक केली. तुमच्यात किती दम आहे ना ते पण मी आता बघणार आहे. तुम्हाला अधिकार कुणी दिला प्रमाणपत्र रद्द करायचं, ते प्रमाणपत्र रद्द का केले हे फडणवीसांनी शिंदेंनी सांगायचं. दादा, पण आरक्षणाच्या लढ्यामध्ये मागच्या टप्प्यामध्ये आपले लक्ष होते ते भुजबळ आणि धनंजय मुंडे. मात्र दोन्ही बाजूला सरकलेत. बावनकुळेच टार्गेटवर आहेत. नेमकं कारण काय? आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहेत. आम्ही चुकीचं नाही करणार. ज्यावेळेस जो चुकन त्याला झोडणार. त्यांची चुकच नसताना बावनकुळ्यांनी चूक केली आणि त्यांनी केली का म्हणायची भुजबळने? आम्ही का म्हणायचं? चूक बावनकुळ्यांनी केली. भुजबळ कशामुळं टार्गेट? त्यांनी केल्यावर मी त्याला सोडणारच नाही. हे बघा, मी मराठ्यांचा आहे. मी राजकीय पक्षाचा नेत्याचा नाही होऊ शकत. माझ्या लेकराबाळांच्या मराठ्यांच्या वाटोळं करायला लागले ती आणि तरी पण मी मंत्र्याकडून बोलू का? माझ्या जातीचे लेकरं उंचीवर न्यायचे नाही का? सुखी समाधानी करायचे नाहीत का? मी काय आहे तेच खरं सांगितलं. का मान्य करत नाहीत शिंदे साहेब आणि फडणवीस? का मान्य करत नाहीत की होय यांनी चूकच केली, बॅलेट दिलेल्या असून रद्द केल्या? हे मराठा समाज तुम्हाला काहीच म्हणणार नाही. पण तुम्ही विनाकारण आता मराठी अंगावर घेतलेत ना, याचं फळ तुम्हाला आता भोगावं लागणार आहे. दादा, सातत्यानं तुम्ही सांगताय की मी कुणाच्यात मिंदा नाही. मात्र सातत्यानं लक्ष्मण हाके असतील, सदावर्ते असतील, सातत्यानं सांगतायत की जरांगे पाटलांच्या मागे एक मोठा राजकीय नेता आहे. त्यांना काय कळतंय घंटे? आव्हान काय असेल समाज बांधवाला? आव्हान काय असेल? लेकरा बाळांचं वाटोळं होऊ देऊ नका. राजकीय पक्षाला बाप नाही मानायचं, जातीला बाप मानायचं. स्वतःचे सोन्यासारखे पोटचे गोळे, सोन्यासारखे लेकरं मोठे करायचे. त्यामुळं पक्षाच्या